नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बदलता भारत भाग 1 हे प्रकरण अभ्यासले। या प्रकरणामध्ये भारत नेमका कशा प्रकारे बदलत गेलेला आहे, हा बदल होण्यासाठी नेमके कोणते कायदे करावे लागले, भारत सरकारने नेमकं कोणतं धोरण अवलंबलं, या संदर्भात आपण सविस्तर माहिती बघितली। आज या प्रकरणामध्ये म्हणजेच बदलता भारत भाग 2 या प्रकरणामध्ये जे बदल आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत, त्या बदलांमध्ये सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक वारसा व पर्यटन क्षेत्र या संदर्भात माहिती बघणार आहोत। तर सुरू करूया आपल्या मुख्य प्रकरणाला। तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया आपण सामाजिक क्षेत्र। या सामाजिक क्षेत्रांमध्ये कशा प्रकारे बदल घडून आला ते आपण बघणार आहोत। अर्थात हे क्षेत्र बघत असताना सुरुवातीला बघू की सामाजिक क्षेत्रांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी नेमके कोणते कायदे करण्यात आले, त्याचबरोबर पर्यावरण क्षेत्र, त्याचबरोबर पर्यावरणाशिवाय आरोग्य हा सुद्धा घटक सामाजिक क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे नेमक्या कोणत्या धोरणाचा अवलंब या ठिकाणी करण्यात आलेला आहे ते बघूया। मित्रांनो, सामाजिक क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यासाठी सुरुवातीला आपण बघूया की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात माहिती बघत असताना की सामाजिक क्षेत्रात बदल जो आहे तो बदल घडून आणण्यासाठी काही कायदे करावे लागले। अर्थात हे कायदे करत असताना सुरुवातीला आपण बघतो की जे काही आर्थिक विकास आहेत ते आर्थिक विकास सर्व समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत, यासाठी आपण काही कायदे सुद्धा केलेले आहेत। आर्थिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रांमध्ये सुद्धा ते कायदे जे आहेत ते कायदे करण्यात आलेले आहेत। विशेषतः आपण पाहतो की बदलत्या भारताचं प्रतिबिंब या सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा दिसून येतं। माणसाचे मूलभूत हक्क, त्याचबरोबर या हक्कांशिवाय स्वातंत्र्य, समानता या सर्व बाबींसाठी संरक्षण द्यावं, त्याचबरोबर स्वातंत्र्य व समानता हे जे काही अधिकार आहेत या अधिकाराचं संरक्षण करण्याबरोबर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी एक कायदा करण्यात आला। आणि हा कायदा जो आहे तो कायदा म्हणजे कायदा करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची 1993 मध्ये स्थापना करण्यात आली। हाच कायदा मानव अधिकार संरक्षण कायदा म्हणून ओळखला जातो। अर्थात एखाद्या व्यक्तीवर जर का अन्याय होत असेल आणि या अन्यायासंदर्भात बातमी एखाद्या संस्थेने ही बातमी जर का वर्तमानपत्रामध्ये किंवा वर्तमानपत्राबरोबरच इतर काही सामाजिक माध्यमांमधून येत असेल, तर त्या संदर्भात अन्याय झालेल्या व्यक्ती संदर्भात एखादी सामाजिक संस्था किंवा सामाजिक कार्यकर्ते अन्यायासंदर्भात दाद मागू शकतात किंवा तक्रार दाखल करू शकतात। याचबरोबर स्त्रियांच्या संबंधात सुद्धा घरगुती हिंसाचार विरोधी कायदा हा 2005 मध्ये पास करण्यात आला आणि हा कायदा स्त्रियांना संरक्षण देणारा होता। अर्थात कौटुंबिक क्षेत्रात जर का स्त्रीवर अन्याय होत असेल तर या अन्यायाच्या विरोधात न्याय हक्क मिळवून देण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे। अर्थात पीडित महिलेला जर का घरामध्ये त्रास दिला जात असेल किंवा कौटुंबिक हिंसाचार केला जात असेल तर त्यासाठी हा कायदा महत्त्वाचा मानला जातो। हा कायदा स्त्रियांना संरक्षण देणारा असून पीडितेला जर तिच्या नावावर घर नसेल किंवा हक्क नसेल तरी सुद्धा त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार या कायद्यानुसार देण्यात आलेला आहे। त्यानंतर गर्भलिंग तपासणी व गर्भ लिंग निदान बंदी हा कायदा सुद्धा करण्यात आलेला आहे। तर हा कायदा करण्याची गरज नेमकी काय होती या संदर्भात सुद्धा माहिती बघू। मित्रांनो, 2011 मध्ये जी काही जनगणना करण्यात आलेली होती, या जनगणनेनुसार जी
लहान मुलं आहेत, वयाच्या 6व्या वर्षापर्यंतची जी मुलं आहेत, या मुलांमध्ये जी काही लिंग गुणोत्तर प्रमाण होतं ते फार कमी होतं. विशेषतः 1000 मुलामागे 914 अशा प्रकारे मुलींचं प्रमाण घटणारं होतं. आणि ही जी काही घटतं प्रमाण आहे ती निश्चितच लक्ष देण्यासारखी बाब होती, गंभीर स्वरूपाची बाब होती. आणि म्हणून आपण बघतो की काही महिला संघटना त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी हे प्रमाण जे आहे मुलींचं घटतं प्रमाण हे कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे आणि मुलींच्या जन्मामध्ये वाढ झाली पाहिजे यासाठी सरकारकडे तगादा लावून धरला. आणि यातूनच आपण पाहतो की गर्भलिंग तपासणी व गर्भलिंग निदान बंदी हा कायदा जो आहे तो कायदा संमत करण्यात आला. आणि यामुळे साहजिकच पाहतो आपण की सरकारकडून आणखी सुद्धा काही अभियान राबवले गेले, ज्याच्यामध्ये लेख लाडकी अभियान अशासारखे ते अभियान होते. त्याच्यामुळे निश्चितच जो काही मुलींचा मृत्यूदर आहे तो कमी झाला आणि मुलींच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ घडून येण्यास परिस्थिती कारणीभूत ठरली. त्यानंतर बघूया आपण सामाजिक क्षेत्रांमधला पुढचा घटक, तो म्हणजे आरोग्य. आता या आरोग्याच्या संदर्भात आपण पाहतो की पल्स पोलिओ लसीकरण म्हणजे पोलिओ निर्मूलनासाठी काही प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न या ठिकाणी केल्या गेले. आणि हे जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नासंदर्भात आपण माहिती बघू. यापूर्वी जो काही कायदा करण्यात आलेला होता गर्भलिंग निदान छोटीशी आशा 95 मध्ये करण्यात आलेला होता. त्यानंतर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. आता ही जी काही मोहीम आहे ती मोहीम राबवण्याला सुरुवात झाली आहे ती म्हणजे 1995 पासूनच. मित्रांनो, पल्स पोलिओ लसीकरण याला जी काही सुरुवात झालेली आहे किंवा ही मोहीम जी काही राबवली गेली, ही मोहीम राबवण्यासाठी काही लोक एकत्र आलेली आहेत. त्याच्यामध्ये WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, या जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच युनिसेफ बरोबर रोटरी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, त्याचबरोबर भारत सरकार यासारख्या विविध प्रकारच्या संयुक्त संघटनांनी मिळून ही मोहीम जी आहे ती मोहीम सुरू केली होती. अर्थात या मोहिमेच्या अंतर्गत जवळपास पोलिओचं उच्चाटन पोलिओ के बूथ कितने कम लोग या सर्वांनी मिळून ठरवलेलं होतं. अर्थात वयाच्या 5 वर्षाच्या आतील एकही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये याची सर्व खबरदारी घेण्यात आलेली होती. आणि त्याचबरोबर ही जी मोहीम आहे पल्स पोलिओ निर्मूलन, ही जी मोहीम आहे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सरकारतर्फे काही उपाययोजना सुद्धा राबवल्या गेल्या. अर्थात घरोघरी जाऊन लसीकरण करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरे आयोजित करणे, याशिवाय प्रसार माध्यमातून जाहिराती करणे अशासारख्या सर्व उपाययोजना या लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी करण्यात आल्या. त्यानंतर आयुष ही सुद्धा एक प्रकारे आरोग्याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण स्वरूपाची संघटना आहे. या संघटनेच्या अंतर्गत आयुर्वेद, त्याचबरोबर योग, निसर्गोपचार, युनानी, होमिओपॅथी इत्यादी स्वरूपाच्या चिकित्सा ज्या आहेत त्या चिकित्सा पद्धतीच्या विकासासाठी 1995 मध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या किंवा मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला, ज्याला आयुष असं म्हटलं जातं. आता हे आयुष नाव 2009 मध्ये करण्यात आलेलं आहे. याचा फुल फॉर्म होतो डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेद, त्याचबरोबर योग अँड नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध अँड होमिओपॅथी या सर्व घटकांचे समोरील फॉर्म जे आहे ते फॉर्म घेऊन आयुष असं नाव जे आहे ते नाव या ठिकाणी देण्यात आलं. या विभागाच्या वतीने म्हणजे आयुषच्या वतीने चिकित्सा प्रणालीच्या शैक्षणिक दर्जांमध्ये सुधारणा घडवून आणणे, गुणवत्ता वाढवणे, त्याचबरोबर संशोधन जे आहे ते संशोधन करणे, याशिवाय औषधी प्रमाणीकरण, त्याचबरोबर यासारख्या विविध बाबींवर या आयुषच्या माध्यमातून भर देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे वळूया पर्यावरणाकडे. मित्रांनो, या पर्यावरणाच्या संदर्भात प्रदूषणाची तीव्रता जी आहे त्या प्रदूषण प्रश्नाची तीव्रता आपल्याला दिसून येते. खरं तर वायू प्रदूषणाच्या संदर्भात भारतामधील सर्वच राज्यांमध्ये हा प्रश्न भेडसावत आहे. वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे
आणि या वायू प्रदूषणामध्ये सर्वात जास्त मोठं योगदान हे आपल्याला वाहनांच्या संदर्भात बघायला मिळतं. वाहन हा चिंतेचा विषय असून या वाहनांच्या मुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण, हवेचं प्रदूषण घडत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. या संदर्भात सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट नावाची जी संस्था आहे, त्या संस्थेने जो निष्कर्ष दिलेला आहे त्या निष्कर्षानुसार दिल्लीमध्ये सर्वाधिक प्रदूषण जे आहे ते प्रदूषण केवळ वाहनांमुळे होत आहे. आणि या प्रदूषणाची भयंकर तीव्रता जी आहे ती सुद्धा दाखवण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे. अर्थात या प्रदूषणाचं मुख्य कारण काय, तर त्याला अनेक कारणं आहेत. जसं सांगितल्याप्रमाणे की या वाहनांची जी वाढ आहे ती वाढ सर्वात मोठं कारण आहे. त्याचबरोबर वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष, आणि हे दुर्लक्ष केल्यामुळेच वाहनांच्या मधून निघणारा जो धूर आहे त्या धुराचे हवेत घातक वायू जे आहेत ते बाहेर पडत असतात. त्याचबरोबर काजळी, या काजळीचे कण अशासारखे जे काही घटक आहेत ते घटक हवेमध्ये मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण घडून येतं. आता या वायू प्रदूषणावर उपाय काय, तर वायू प्रदूषणावर उपाय बघण्याच्या पूर्वी या प्रदूषणाचे नेमके दुष्परिणाम काय झालेले आहेत ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. विशेषतः दिल्लीला या प्रदूषणाचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. त्याच्यामुळे साहजिकच दिल्लीमध्ये असलेल्या ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत किंवा सांस्कृतिक वास्तू आहेत, या वास्तू लवकरच खराब होत आहेत. आणि मग यावर उपाय काय, तर यावर उपाय म्हणजे घनीकृत नैसर्गिक वायू म्हणजेच CNG, कॉम्प्रेस नॅचरल गॅस वापरण्याची शिफारस या संस्थेने केलेली आहे. आणि त्याचबरोबर या संस्थेच्या आधारावरच 1998 मध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा सर्व वाहनांवर CNG वापरण्याचा निर्णय घेण्याचं ठरवलं. आणि मग या नुसार पुढे काही आणखी सुद्धा महत्त्वपूर्ण स्वरूपाचे बदल करण्यात आले. विशेषतः वायू प्रदूषण रोखण्यासाठी नो PUC नो इन्शुरन्स पॉलिसी अशा प्रकारची योजना सुद्धा राबवण्यात आली. त्याचबरोबर जर तुम्हाला वाहनांचं नूतनीकरण करायचं असेल तर यासाठी सुद्धा PUCची आवश्यकता निर्माण झाली. PUC असल्याशिवाय विमा पॉलिसी काढता येणार नाही. त्याचबरोबर वाहनांची विमा पॉलिसी शिवाय वाहनांचं विम्याचं नूतनीकरण सुद्धा करता येणार नाही. अशामुळे साहजिकच PUC सेंटर जे आहेत या सेंटरची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. याशिवाय आपण बघतो की या वायू प्रदूषणाबरोबर जल प्रदूषण हा सुद्धा एक मोठा प्रदूषणाचा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. साहजिकच कारखान्यांमध्ये जे काही रासायनिक द्रव्य आहेत या रासायनिक द्रव्यांचं विल्हेवाट ही पाण्यामध्ये केल्या जाते, समुद्रांमध्ये केल्या जाते किंवा नद्यांमध्ये केल्या जाते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण सुद्धा वाढत आहे. आणि हे जे काही पर्यावरण आहे या पर्यावरणाचं संरक्षण व्हावं यासाठी वेगवेगळ्या लोकांनी प्रयत्न सुद्धा केलेले आहेत, वेगवेगळ्या संस्थांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. ज्या लोकांनी प्रदूषण निर्मूलनासाठी कार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघतोच की सुंदरलाल बहुगुणा, ज्यांनी चिपको आंदोलन चालवलं आणि प्रदूषण वाढ रोखण्यासाठी मदत केली. झाडतोड होऊ नये यासाठी तो उपक्रम राबवण्यात आला किंवा चळवळ राबवण्यात आली, जी चिपको चळवळ म्हणून ओळखल्या जाते. याचबरोबर मेधा पाटकर, ज्यांनी नर्मदा बचाव आंदोलन ही चळवळ सुरू केली. याशिवाय डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी जलसंधारणाच्या संदर्भात कार्य केलेलं आहे. तर अशा प्रकारच्या लोकांनी प्रदूषण होऊ नये यासाठी कार्य केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. याशिवाय आपण पाहतो की प्लास्टिक जो एक मानव निर्मित अविघटनशील स्वरूपाचा घटक आहे, त्या घटकाबरोबर प्लास्टिक सारख्या घटकाबरोबर रासायनिक खते, कीटकनाशके यासारख्या बाबींमुळे सुद्धा पाणी, अन्नधान्य यामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर जमिनीचा जो पोत आहे किंवा कस आहे तो कस सुद्धा कमी होत आहे. अशा सारख्या रासायनिक द्रव्यांच्या वापरामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार सुद्धा होत आहेत. अर्थात हे आजार केवळ मानवालाच नव्हे तर प्राण्याला आणि त्याचबरोबर या वनस्पतींना सुद्धा ह्या आजारांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे साहजिकच या प्रदूषणावर उपाय करणे गरजेचं असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. पर्यावरणाच्या संदर्भात आणखी सुद्धा काही माहिती आहे, ती माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबू. नमस्कार.